मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, कालभैरव जयंती ही सर्वात मोठी जयंती आहे आणि कालभैरवाचा दिवस मंगळवार आहे। कालभैरवचे 64 नाव आपण ते ऐकणार आहोत। या व्हिडिओच्या माध्यमाने संपूर्ण सेवा आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत। तर कुठल्या कुठल्या सेवा आपण या एकाच व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत। श्री कालभैरव अष्टमी व्रतकथा, कालभैरव मंत्र, कालभैरव कवच, कालभैरव तांडव स्तोत्र, कालभैरव बीज मंत्र, कालभैरव स्तुती, महाकालभैरव अष्टकम, कालभैरव अष्टकम आणि श्री कालभैरवचे जी अष्टोत्तर शतनामावली आहे ती पण, आणि कालभैरव वरद स्तोत्र। जर आपण ही संपूर्ण सेवा अशी कालभैरव अष्टमीच्या दिवशी आपण जेवढे स्तोत्र मंत्र जेवढं आपण ऐकलं तेवढे कालभैरव आपल्यावर प्रसन्न होतात। कर्जमुक्तीमधून आपण सुटका होते। जे आपले शत्रू आहेत ते शत्रू पण आपण नाश होतो, शत्रूंचा नाश होतो, आपला मान सन्मान वाढतो, आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात। कारण कालभैरव हे जे दंडचे, ज्या न्यायाचे देवता आहेत, जे काही चोरी चपाटी करतात, खोटं बोलतात, तर हे न्यायाचे देवता आहेत। म्हणून त्यांच्या एका हातामध्ये काठी आहे। तर ह्या न्यायाचे देवताच्या आपण हे संपूर्ण सेवा करायची आहे। आणि काळ्या कुत्र्याला तेल लावून एक पोळी द्या, जलेबी द्या, नाहीतर उडीदाचे वडे द्या, आणि कालभैरवाच्या मंदिरात जाऊन एक नारळ, साखर आणि काळी तीळ घेऊन 1.25 मीटर कपडा घेऊन असं सर्व तुम्ही तिथं ठेवून द्या आणि कालभैरव स्तोत्र हा व्हिडिओ लावून द्या आणि संपूर्ण सेवा करा। आपल्या घरातील सततची कटकट, नजर दोष सर्व काही निघून जाईल। तर तुम्ही हा व्हिडिओ निस्ता लावून बी दिला आपल्या घरात तरी मंत्र स्तोत्र सर्व पडत राहील आणि आपल्या घरातून नेगेटिव्ह ऊर्जा बाहेर जाईल। तर आपण या भैरवांची जे 64 नावं आहेत, रुद्रयामल तंत्रमध्ये दिले गेलेले हे 64 नावं आपण भैरवजीचे ऐकणार आहोत। तर पहिलं नाव आहे असितांग, विशालाक्ष, मार्तंड, मोदकप्रिय, स्वच्छंद, विघ्न, संतुष्ट, खेचर, सचराचर, रुद्र, कोडद्रष्टम, जटाधर, भिक्षुरूप, विरूपाक्ष, नानारूपधर, पर, व्रजहस्त, महाकाय, चंड, प्रलयांतक, भूमिकंप, नीलकंठ, विष्णु, कुलपालक, मुंडपाल, कामपाल, क्रोध, पिंगलेक्षण, अभरूप, धरापाल, कुटिल, मंत्रनायक, रुद्र, पितामह, उन्मत, बटुनायक, शंकर, भूतवेताल, त्रिनेत्र, त्रिपुरातंक, वरद, पर्वतावास, कपाल, शशिभूषण, हस्तिचर्मांबरधर, योगीश, ब्रह्मराक्षस, सर्वज्ञ, सर्वदेवेश, सर्वभूत हृदयस्थिती, भीषण, भयहर, सर्वज्ञ, कालाग्नी, महारौद्र, दक्षिण, मुखर, अस्थिर, सहार, अतिरंगा, अतिरितांग, कालाग्नी, प्रियकर, घोरनाद, विशालाक्ष, दक्ष, संसित, यक्ष, असितांग भैरव, चंड भैरव, रुरु भैरव, क्रोध भैरव, उन्मत भैरव, कपाल भैरव, उन्मत भैरव, भीषण भैरव, सहार भैरव, महाभैरव, सहार भैरव, काल भैरव स्तुती। श्री गणेशाय नमो नमः। काल भैरव स्तुती। यम 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 यक्षरूपम दक्षदिशि विदितं भूमुखिं पंपायमानं सं सं सहारमूर्ति क्षीरमुकुट जटाशेखरं चंद्रबिंबं दम 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 दीर्घकायं विकृततनखमुखचं चौर्यधर्मं रोमं करालं पं 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 पापनाशनं प्रणमन्त सततं भैरवं क्षेत्रपालं रम 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 रक्तवर्ण कटी कटी ततनुं तीक्ष्णदष्ट करालं घम 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 घोषं घोषं घम घ घ घ घटितं घर्गं घोरनादनं कं 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 कालपाशं धृग धृग धृकितं ज्वालितं कामदेहं तं 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 दिव्यदेहं प्रणमतं सततं भैरव क्षेत्रपालं लं 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 वन्दितं ल ल ल ल ललितं दीर्घजिह्वाकरालं धुम 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 धूम्रवर्ण स्फटिक स्फुटविकटमुखं भास्करं भीमरूपं रुं 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 रुण्डमालं रवितं वनियतं ताम्रनेत्रं करालं नं 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 नग्नभूषं प्रणमन्त सततं भैरव क्षेत्रपालं
वम 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 वायुमेघम नत जन सदय ब्रह्मापुआरम परमतं खं 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 खड्गहस्तं त्रिभुवननिलयं भास्करं भीमरूपं चं 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 चलित्वां चलचलतीतं चालितं भूमिचक्र मम 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 मायारूपं प्रणमन्त सततं भैरव क्षेत्रपालं शं 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 शंख षडगस्त शशिकरधवलं मोक्षसंपूर्ण तेजं मम 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 महातं कूलं कुलकुलं मंत्रगुप्तं सुनित्यं यं 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 भूतनाथं किल 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 किलितं बालकेली प्रदनम् अं अंतरिक्षं प्रणमतं सततं भैरवं क्षेत्रपालं खं 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 खड्गभेद विषममृतमयं काल कालं करालं शं 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 क्षिप्रवेगं दह दह दहनं तप्तसन्दीपयमानं हं हं होंकारनाद प्रकटितगहनं गर्जति भूर्मिकंप बं 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 बाललीलं प्रणमतं सततं भैरवं क्षेत्रपालं सं 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 सिद्धियोगं सकलगुणमुखं देवदेवं प्रसन्नं पं 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 पद्मनाभं हरिहरमयनं चन्द्रसूर्य अग्निनेत्रं एं ऐश्वर्यनाथं सततभय भपहरं भयहरं पूर्वदेवस्वरूपं रों 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 रौद्ररूपं प्रणमतं सततं भैरव क्षेत्रपालं हं 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 हंसशयानं हपितकलहकं मुक्तयोग्या हट्टासं धं 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 नेत्ररूप शिरमुकुटजटा बन्ध 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 ग्रहस्ततं टं 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 टङ्क टडडं कारनादं त्रिदशललटटं कामवर्गापहारं भ्रूं 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 भूतनाथं प्रणतं सततं भैरव क्षेत्रपालम् इतमेवं कामयुक्त प्रपटति नियतं भैरवष्टकं भैरवष्टकं यो निर्विघ्नं दुःखनाशनं सुरभयहरणं डाकिनी शाकिनी भूतपिशानं दूरं नश्च दिव्यग्रसर्पो भूतवसहलिलं राज्यसंशयशून्यं सर्वा नशन्ति दूरं विविधम् इति भृशं चिन्तानाश सर्वसिद्धितं भैरवष्टकमिदं शनमाशे पठेत नर स याति परमस्थानं यत्र देवो महेश्वरं कालभैरव स्तुती संपूर्ण। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत काल अष्टमी कालभैरव जयंती कथा महत्त्व आणि उपासना। तर कालभैरव अष्टमीची व्रतकथा ऐकूया। कालभैरव जयंती कथा महत्त्व पूजा पद्धत भैरव देवांचा जन्म कालाष्टमीच्या दिवशी झाला होता, म्हणून याला भैरव जयंती किंवा कालभैरव अष्टमी असेही म्हणतात। भैरव देव हे शिवाचे रूप मानले जाते, हे त्याचे उग्र रूप आहे। ती भैरव अष्टमी, भैरव जयंती, कालभैरव अष्टमी, महाकालभैरव अष्टमी आणि कालभैरव जयंती म्हणून ओळखली जाते। भगवान भैरवाच्या जन्मदिवसाच्या स्मरणार्थ हा उत्सव साजरा केला जातो। भैरव रूप हे भगवान शिवाचे भयानक आणि उग्र रूप आहे। काळ म्हणजे काळ आणि भैरव हे शिवाचे रूपाचे नाव आहे। प्रत्येक हिंदू चक्र महिन्यात कृष्ण पक्षमी अष्टमी तिथीला कालाष्टमी किंवा काला अष्टमी पाळली जाते। हा प्रसंग भगवान भैरवाला समर्पित आहे। कालभैरवाच्या पूजेसाठी दिवस सर्वात योग्य मानला जातो। वर्षभरात एकूण 12 कालाष्टमी साजऱ्या होतात। मार्गशीर्ष महिन्यात येणारी सर्वात महत्त्वाची आणि कालभैरव जयंती म्हणून ओळखली जाते। अष्टमी तिथीची वेळ या दिवशी दुपारून आहे, तर आपल्याला कालभैरव अष्टमीची दिवसभर पण आपण स्तोत्र मंत्र अष्टक, कालभैरव अष्टक, कालभैरव वरद अष्टक, कालभैरव महाकालभैरव अष्टक आणि कालभैरव तांडव स्तोत्र ते सुद्धा आपण ऐकले तरी सुद्धा चालेल। कालाष्टमी विधी, कालाष्टमी हा भगवान शिव भक्तांसाठी महत्त्वाचा दिवस आहे। भगवान कालभैरव हे भगवान शिवाचे भयभीत रूप म्हणून ओळखले जातात। भगवान शिव भक्त आणि देवी पार्वतीसही कालभैरवाची पूजा करतात। पूजेनंतर ते कालभैरव कथांचेही पठण करतात। या दिवशी कालभैरव अष्टक पठणाला खूप काही महत्त्व आहे। भक्त रात्री जागृत राहतात आणि भगवान कालभैरव आणि भगवान शिव यांच्या कथा सांगतात। तसेच भैरवाला समर्पित मंत्राचा जप करतात। ढोल, घंटा आणि शंख यासारख्या पारंपरिक वाद्यासह मध्यरात्री ही आरती केली जाते। काही भक्त कालभैरव जयंतीला दिवसभर उपवासही करतात। भगवान कालभैरव कुत्र्यावर सवार होत असल्याने या दिवशी कुत्र्यांनाही दूध आणि मिठाई खायला दिली जाते। कालाष्टमीचे महत्त्व, या दिवशी भक्त त्यांच्या पापांची क्षमा मिळवण्यासाठी भगवान शिव आणि भैरव यांची पूजा करतात।
श्रद्धेनुसार पूजा केल्याने चांगले आरोग्य, समृद्धी, आनंद, यश प्राप्त होते आणि धनधान्याची प्राप्ती होते. भगवान कालभैरवाची उपासना केल्याने सर्व राहू आणि शनी दोष नाहीसे होतात. सततची कटकट, कायमची नजर दोष, ग्रह दोष, वास्तुदोष, भांडणे दूर होतात असेही म्हणतात. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील सर्व अष्टमी कालभैरवाला समर्पित असते आणि तिला कालाष्टमी म्हणतात. प्रत्येक महिन्याच्या कार्तिक महिन्याची जी कालाष्टमी असते तिला अधिक महत्त्व दिलं गेलं आहे. तो कार्तिकच्या मावळत्या चंद्राच्या पंधरवाड्यात 8व्या चंद्र दिवशी येतो. म्हणजेच कालाष्टमीचा सण कृष्ण पक्षाच्या 8व्या दिवशी साजरा केला जातो. ती नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात त्याच दिवशी येते, ज्याला काला अष्टमी किंवा कालभैरव जयंती असे म्हणतात. हा दिवस पापींना शिक्षा करण्याचा दिवस मानला जातो, म्हणून भैरवाला दंडपाणी असेही म्हणतात. मान्यतानुसार काळ्या कुत्र्याला भैरव बाबाचे प्रतीक मानले जाते, कारण कुत्रा ही भैरव देवाची सवारी आहे, म्हणून त्याला स्वाहा स्वाहा असेही म्हणतात. हे स्वरूप देव आणि मानवांमध्ये वास करणाऱ्या पाप्याला शिक्षा देतात. हातात असलेल्या काठीने ते शिक्षा करत असतात. एकदा त्रिदेव कालभैरव जयंतीची कथा. आता महत्त्व मी तुम्हाला सांगितलं, आता कथा ऐकूया. एकदा कालभैरव जयंती कथा. एकदा त्रिदेव ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्यात कोण श्रेष्ठ यावरून भांडण सुरू होते. या प्रकरणाची चर्चा वाढतच राहिली. त्यानंतर सर्व देवतांना बोलावून बैठक घेण्यात आली. येथे सर्वात जास्त विचारले जाते की सर्वोत्तम कोण आहे. सर्वांनी चर्चा केली आणि उत्तर सापडले, ज्याला शिव आणि विष्णू यांनी पाठिंबा दिला. परंतु तेव्हाच ब्रह्माजींनी भगवान शिवांना अपशब्द बोलले. त्यामुळे भगवान शिव क्रोधित झाले आणि त्यांनी ते अपमान मानले. त्या रागातून शिवाने स्वतःचे रूप भैरव निर्माण केले. भैरवाच्या त्या अवताराचे वाहन काळा कुत्रा होता. एका हातात काठी होती. या अवताराला महाकालेश्वर या नावानेही संबोधले जाते, म्हणून त्यांना दंडाधिपती असे संबोधण्यात येते. शिवाचे हे रूप पाहून सर्व देवता घाबरले. रागाच्या भरात भैरवाने ब्रह्माजीच्या 5 मुखांपैकी एक मुख कापले. तेव्हापासून ब्रह्मदेवाला 4 मुखे आहेत. अशा प्रकारे ब्रह्माजीचा शिरच्छेद केल्यामुळे ब्रह्मदेवाच्या हत्येचे पाप भैरवजीवर आले. जेव्हा ब्रह्माजीने भैरव बाबांची माफी मागितली तेव्हा शिवजी प्रत्यक्ष रूपात येतात. भैरव बाबांना त्यांच्या पापाची शिक्षा मिळाली. त्यामुळे भैरवांना अनेक वेळा भिकाऱ्यासारखे जगावे लागते. अशा प्रकारे वर्षानंतर त्यांची शिक्षा वाराणसीत संपते. त्यांचे एक नाव दंडपाणी होते. त्यामुळे भैरव जयंती हा पापांच्या शिक्षा देणारा दिवस मानला जातो. भैरव जयंती पूजा कशी केली जाते. ही पूजा रात्री केली जाते. रात्रभर शिव, पार्वती, भैरवाची पूजा केली जाते. भैरव बाबा हे तांत्रिकाचे देव मानले जातात, म्हणून ही पूजा रात्री केली जाते. दुसऱ्या दिवशी लवकर उठून पवित्र नदी स्नान करून श्राद्ध तर्पण केले जाते. त्यानंतर भगवान शंकराच्या भैरव रूपाला भस्म अर्पण केले जाते. या दिवशी काळ्या कुत्र्याची ही पूजा केली जाते. त्याला आनंदात अनेक गोष्टी दिल्या जातात. त्याची पूजा करणाऱ्याला कशाचीच भीती वाटत नाही, कशाची कमी पण राहत नाही आणि जीवनात त्याच्या खूप आनंद प्राप्त होतो. पूजेच्या वेळी कालभैरवाची कथा ऐकणे, कालभैरव अष्टक ऐकणे, कालभैरव तांडवस्तोत्र ऐकणे, महाकालभैरवाष्टक ऐकणे, श्री कालभैरव अष्टकचे 108 नावं ऐकणे आणि कालभैरव वरद स्तोत्र ऐकणे हे अत्यंत महत्त्व मानले गेले आहे. जो कोणी हे सर्व स्तोत्र, मंत्र, कथा वगैरे ऐकतो त्याचे कोणत्याही प्रकारचे संकट, भय, रोग, वेदना दूर करतो. काश्मीरच्या टेकडीवर वैष्णव देवीचे मंदिर आहे. त्याच्या जवळ भैरवाचे मंदिर आहे. जोपर्यंत भैरवनाथाचे दर्शन होत नाही तोपर्यंत वैष्णव देवीच्या दर्शनाचे फळ मिळत नाही अशी श्रद्धा आहे. तर मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये कालभैरवाचे मंदिर देखील आहे, जिथे प्रसाद म्हणून देशी दारू दिली जाते. येथे दारू हा कालभैरवाचा प्रसाद आहे. तो आजही तेथे कालभैरव दारू पितात असे मानले जातात. मंदिराबाहेर प्रसादांच्या दुकानात जो सहज मिळतो. तर मित्रांनो, ही राहिली कालभैरव अष्टमीची जी कथा होती आणि महत्त्व आणि उपासनाची पद्धत. कालभैरव जीचे 108 नाम. ओम ह्रीं भैरवाय नमः. ओम ह्रीं भूतनाथाय नमः. ओम ह्रीं भूतात्मने नमः. ओम ह्रीं भूभावनाय नमः. ओम ह्रीं क्षेत्रज्ञाय नमः. ओम ह्रीं क्षेत्रपालाय नमः. ओम ह्रीं क्षेत्रदाय नमः. ओम ह्रीं क्षत्रियाय नमः. ओम ह्रीं विराजय नमः.
ओम ह्रीं शमशानवासिन्यै नमः। ओम ह्रीं मासाशिन्यै नमः। ओम ह्रीं खर्पराशिन्यै नमः। ओम ह्रीं स्मारान्तकृते नमः। ओम ह्रीं रक्तपाय नमः। ओम ह्रीं पानवाय नमः। ओम ह्रीं सिद्धाय नमः। ओम ह्रीं सिद्धिदाय नमः। ओम ह्रीं सिद्धिसेविताय नमः। ओम ह्रीं कंकलाय नमः। ओम ह्रीं कालशमनाय नमः। ओम ह्रीं कलाकाष्ठाय नमः। ओम ह्रीं कवये नमः। ओम ह्रीं त्रिनेत्राय नमः। ओम ह्रीं बहुनेत्राय नमः। ओम ह्रीं पिंगललोचनाय नमः। ओम ह्रीं शूलपाण्यै नमः। ओम ह्रीं खड्गपाण्यै नमः। ओम ह्रीं धूम्रलोचनाय नमः। ओम ह्रीं अभिरवे नमः। ओम ह्रीं भैरवीनाथाय नमः। ओम ह्रीं भूतपाय नमः। ओम ह्रीं योगिनीपतये नमः। ओम ह्रीं धनदाय नमः। ओम ह्रीं अधनहान्यै नमः। ओम ह्रीं धनवत्यै नमः। ओम ह्रीं प्रतिभागवत्यै नमः। ओम ह्रीं नागहराय नमः। ओम ह्रीं नागकेशाय नमः। ओम ह्रीं वेमकोशाय नमः। ओम ह्रीं कपालभूत्यै नमः। ओम ह्रीं कालाय नमः। ओम ह्रीं कपालमालिन्यै नमः। ओम ह्रीं कमिनिन्याय नमः। ओम ह्रीं कालानिध्यै नमः। ओम ह्रीं त्रिलोचनाय नमः। ओम ह्रीं ज्वलनेत्राय नमः। ओम ह्रीं त्रिशिखिन्यै नमः। ओम ह्रीं त्रिलोकभूत्यै नमः। ओम ह्रीं त्रिवृत्ततनाय नमः। ओम ह्रीं धिंबाय नमः। ओम ह्रीं शांताय नमः। ओम ह्रीं शांतजनप्रियाय नमः। ओम ह्रीं बटुकाय नमः। ओम ह्रीं बटुवेशाय नमः। ओम ह्रीं खट्वांग्यै नमः। ओम ह्रीं वरदाय नमः। ओम ह्रीं भूताध्यक्षाय नमः। ओम ह्रीं पशुपतये नमः। ओम ह्रीं भिक्षुकाय नमः। ओम ह्रीं परिचारकाय नमः। ओम ह्रीं धूताय नमः। ओम ह्रीं दिगंबराय नमः। ओम ह्रीं शौर्यै नमः। ओम ह्रीं हरिणाय नमः। ओम ह्रीं पाण्डुलोचनाय नमः। ओम ह्रीं प्रशांताय नमः। ओम ह्रीं शांतदाय नमः। ओम ह्रीं शुद्धाय नमः। ओम ह्रीं शंकरप्रिये बांधवाय नमः। ओम ह्रीं अष्टमूर्त्यै नमः। ओम ह्रीं निदिशाय नमः। ओम ह्रीं ज्ञानचक्षुषे नमः। ओम ह्रीं तपोमयाय नमः। ओम ह्रीं अष्टधाराय नमः। ओम ह्रीं षड्धाराय नमः। ओम ह्रीं सर्पयुक्ताय नमः। ओम ह्रीं शिकिसकाय नमः। ओम ह्रीं भूधराय नमः। ओम ह्रीं भूधराधीशाय नमः। ओम ह्रीं भूपताय नमः। ओम ह्रीं भूराधत्मजाय नमः। ओम ह्रीं कपालधारिण्यै नमः। ओम ह्रीं मुण्डन्यै नमः। ओम ह्रीं नागयोगपतये नमः। ओम ह्रीं जुब्रनाय नमः। ओम ह्रीं मोहनाय नमः। ओम ह्रीं स्तंभाभिन्यै नमः। ओम ह्रीं मारणाय नमः। ओम ह्रीं शोभनाय नमः। ओम ह्रीं शुद्धनीलांजन प्रख्यदेहाय नमः। ओम ह्रीं मुण्डविभूषणाय नमः। ओम ह्रीं बलभुजये नमः। ओम ह्रीं बलभुगनाथाय नमः। ओम ह्रीं बालाय नमः। ओम ह्रीं बालपराक्रमाय नमः। ओम ह्रीं सर्वापततारणाय नमः। ओम ह्रीं दुर्गाय नमः। ओम ह्रीं दुष्टभूतनिषेविताय नमः। ओम ह्रीं कामिन्यै नमः। ओम ह्रीं कलानिधये नमः। ओम ह्रीं कालान्तराय नमः। ओम ह्रीं कान्ताय नमः। ओम ह्रीं कामिनीवशकृतवशिन्यै नमः। ओम ह्रीं जगतरक्षकराय नमः। ओम ह्रीं अन्ताय नमः। ओम ह्रीं मायामन्त्रौषधीमयाय नमः। ओम ह्रीं सर्वसिद्धप्रदाय नमः। ओम ह्रीं वैद्याय नमः। ओम ह्रीं प्रभविष्णवे नमः। ओम ह्रीं विष्णवे नमः। श्री कालभैरव स्तोत्र। श्री गणेशाय नमो नमः। ओम नमो श्री गजवंदना गणराया गौरीवंदना विघ्नेशा भवभयहरणा नमन मादे साष्टांगी। नंतर नमली श्री सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी विनाविती वियादात्री विश्वाची। नमन तसे गुरुवर्या सुखनिदान सद्गुरुराया स्मरणी त्या पवत्री पाव्या। चित्तशुद्ध जाहली थोर ऋषी मुनी संतजन भूतगण आणि सज्जन करुणतयाशी नमन ग्रंथरचना आरंभली। पूर्वकाळी एकदा अगस्त्य ऋषी भेटले कार्तिक स्वामीशी नमस्कार करुणी तयासी प्रश्न विचारू लागले। 33 कोटी देव असती प्रत्येक आपण श्रेष्ठ म्हणती सामान्य माणसाची मती गुंग होऊन जात असे। गाणपत्य म्हणती गणपती शाक्त म्हणती महाशक्ती स्मार्त म्हणती पशुपती वैष्णव म्हणती श्री विष्णू। नाना देव नाना देवता प्रत्येकांची ज्येष्ठ श्रेष्ठता आपापल्या परीने भक्ता आकर्षुणी घेता। हा श्रेष्ठ की तो श्रेष्ठ कोण कोणाहून कनिष्ठ हे न कळल्याचे स्पष्ट मनसंबंध श्री पडतसे कोण म्हणती कालभैरव हाच खरा महादेव।
त्याचे कृपेने सदैव सकल कल्याण होत असे. काल भैरव हा देव कुठला, कसा त्याचा उद्भव झाला हे जाण्याची मला आतुरता फार झाली. तरी आता कृपा करुणी कोणता देव श्रेष्ठ सर्व माहुनी मज सांगावे समजावूनी. उपकार मोठे होतील तेव्हा स्कंदांनी अगस्तीशी जी कथा सांगितली अपूर्वीसी ती सांगता सर्वांशी. म्हणे मिलिंद माधव सुमेरी पर्वतावरी एकेकाळी ब्रह्मादी सकळ देव मंडळी चर्चा करीत होती बैसली. तेव्हा काय झाले ऋषी म्हणे मुनिजन सर्वांनी एकत्र जमून सुमरीवरी केले आगमन. घेतले दर्शन देवाचे ब्रह्मदेवाशी हात जोडून त्यांनी केला एक प्रश्न, देवा माझी सर्वश्रेष्ठ कोण प्रभू हा आम्हा सांगावा. तेव्हा त्या ब्रह्मदेवाने स्वसामर्थ्यांच्या अहंकाराने आणि अतिशय अविचाराने उत्तर दिले, झडकरी मी संपूर्ण सृष्टीच्या निर्माता स्वयंभू अनादी ब्रह्मा असता माझे असामान्य श्रेष्ठता स्वयंसिद्धच हाये की. ब्रह्मदेवाची गाविर्ती ऐकून क्रोधमयान झाले. ऋतू नारायण म्हणाले, हे हाये तुझे अज्ञान सत्य तू न जानसी. मी विश्वाचा पालन करता, मी सृष्टीच्या नियता, मीच गती शक्तीचा करता, प्रत्यक्ष यज्ञ स्वरूप मी हाये परमज्योती, मीच हाये परांगती. केली सृष्टीची उत्पत्ती माझ्याच प्रेरणेने तू, अर्थात तू श्रेष्ठ नसून मीच हाये श्रेष्ठ जाण. स्वतःकडे घेसे मोठेपणा काय तुला म्हणावे, झाले ऐसे जुंपले भांडण मीची श्रेष्ठी म्हणती. दोघे जण शेवटी वेदांशी विचारू आपण असे त्यांनी ठरवले. ऋग्ध आणि यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद त्याच्याशी केला वादविवाद. श्रेष्ठ देव कोण असे ऋग्ध वेद म्हणे, ज्याच्यापासून सर्वांचे होते प्रवर्तन, ज्याच्या भूमंत्रांचा विलय जाण तोच रुद्र श्रेष्ठ असे. यजुर्वेद म्हणे, विचार करून यज्ञद्वारे वरद त्याचे अर्चन, यज्ञ याज्ञाचा स्वामी स्वयंप्रमाण शिव तो श्रेष्ठ जाणावा. साम म्हणे, ज्याच्यामध्ये विश्वाचे भ्रमण योगी जन करे जयाचे ध्यान, ज्याची त्याची ब्रह्मांड उजळी पूर्ण एक त्र्यंबक श्रेष्ठ तो अथर्व देई. तसेच उत्तर म्हणे, जो भक्तांचे दुःख करी दूर तोचे कैवल्य रूप श्री शंकर श्रेष्ठ असूनी. सर्वांनी वेदाचे उत्तर ऐकून ब्रह्मा आणि नारायण दोघांनी संतापून निंदा केली शिवाची. तोच अमूर्त प्रणव सनातन मूर्त स्वरूप करुण धारण म्हणे, स्वयं ज्योती शंकर भगवान सर्व देवात श्रेष्ठ असे. तरी दोघांचे भांडण संपले नाही, मुळीच जाण दूर होईना त्याचे अज्ञान. तेव्हा चमत्कार झाला, दोघांच्या मध्ये एक विराट दिव्य प्रकाश ज्योत झाली प्रकट. तो ज्योतीचा लखलखाट विश्वव्यापी भासला. हा म्हणता ज्योतिर्मंडली एक बालकाकृती दिसू लागली. दिव्य तेज प्रभा आगळी मुखावरी विलवीत असे, वर्णशुद्ध नीलांजन समान, त्रिनेत्र विचित्र नागभूषण, त्रिशूळ वाजवी खनखन शिवाचा अंश अवतार तो. ज्याला बघुनी प्रत्यक्ष काळ भयभीत होई, कापे चळचळ काल भैरव नावे सकळ संबंधती तयाल. दुष्टीचे करीतो दमन यास्तव आमदर्क नामविधान, भक्तांच्या पाप करी भक्षण म्हणून पाप भक्षत तो. काल राज हेई नावे त्याचे रक्षण करीतो, काशी क्षेत्रांचे परिपत्य करून पाप्यांचे शासन घोर करीत असे. अंगी विश्वधरक शक्ती त्रिलोकी जयाची थोर कीर्ती, ऐसी पाहून बालमूर्ती ब्रह्मदेव त्याशी बोलला, माझ्या पाचव्या मुखापासून जन्म तुझा झाला म्हणून मला आता शरण येऊन शुभ आशीर्वाद घेई तू. भना बनले ब्रह्मदेवाचे मस्तक, शिवानिंदी करी पाचवे मुख ऐकूनी त्याची बकबक. काळ भैरव क्रुद्ध झाला, भव्य रूप प्रकटले, अक्राळ विक्राळ आगळले, डोळे लाल झाले जळत्या निखाऱ्यासारखे. मग त्या काळ भैरवाने डाव्या करंगळीच्या नखाने ब्रह्मदेवाचे शिर छाटिले, रागाने अपराध केला म्हणून. तेव्हा त्या ब्रह्मदेवाचे डोळे एका क्षणात चक्क पडले आणि त्यांनी हात जोडले, चुकलो म्हणून नारायणही त्याची कैली. भैरव स्तुती स्तोत्र गायले, दोघांनी सत्य ज्ञानला झाले. प्रत्यक्ष शिव अवतरले, शिव प्रकटले, देवांनी केली पुष्पवृष्टी, आनंदे भरली सर्व सृष्टी. श्री शंकराची दयादृष्टी अभय देई दोघांना. शिवे म्हणे ब्रह्मदेवाला आणि यज्ञस्वरूपी नारायणाला, मीच हा अवतार घेतला अज्ञान दूर कर्याशी. अष्टभैरव माझे अंश अवतार, काळ भैरव हा सर्वांनी थोर, त्याने तीन रूपी अगोचर जाणी त्याची जानते. महाकाळ बैठक भैरव, तिसरा स्वर्ण कर्षण भैरव, तया ठेवती भक्तिभाव त्याचे कल्याण होत असे. क्षेत्रपाल ईशान्य चंडेश्वर, मृत्युंजय मंजुघोष, अर्धनारेश्वर, नीलकंठ, दंडपाणी दक्षिणामूर्तीवर अवतार माझे असती. काळ भैरवाची करतील भक्ती त्याची होईल कामनापूर्ती, विघ्न दूर होती तयाशी सत्य सत्य वाचाही. म्हणे काळ भैरवाशी, तू जरी माझा अवतार अससी तरी स्पष्ट तुला सांगतो, सत्य ते मानावे. ब्रह्मदेवाचे पाचवे मुख माझी निंदा करी नाही म्हणून फक्त तेच मस्तक कापिले तू. कोपाने क्रोधाने पेटता मनी, विवेक बुद्धी भस्म होऊन घडती पापे हातून. अविचारी अनर्थ होत असे तू वागला अविचाराने, तू तुझ्या दुष्टकृत्याने ब्रह्महत्येच्या महापातकाने ग्रासले असेल तुझे
तुझं लागी ब्रह्महत्येचे पाप घोर, दुष्परिणाम त्याचे थोर. कोणी कितीही असो बलवान, पापमुक्त न होई. जो कोणी महापातक करी, तो जाता नरकापुरी. अनंतयुगी दुःख भारी भोगणे प्राप्त होस. जेव्हा महापातकी प्राणी मुक्त होतो नरककुंडातून, त्याला वृक्षवेली शिडा येऊन 7 लक्ष वर्ष लाभते. त्यानंतर किडी मुंगी जीव योनी 7,000 वर्ष कष्ट भोगून, पशु पक्षी अनेक जन्म घेऊन दुःखी भोगी अपार. हे शिवाचे भाषण जो ऐकी, त्याचा काळ भैरव घाबरला मनी. म्हणे मुक्त व्हाया पापातून, जो ऐकेल तो पापातून मुक्त होई. काही उपाय सांगावा शिव म्हणे, मग त्याशी एक उपाय सांगतो. पृथ्वीवरील ती वाराणसी अविमुक्ती ती क्षेत्र अशी, त्याचे क्षेत्राचे रक्षण चंडिका करती रात्रिंदिनी. त्याच्या सर्वाच्या नाभिधान एक आता सांगतो. दुर्गा उभी दक्षिणेला, अंतरेश्वरी नैऋत्याला, अंगिराक्षी पश्चिमेला, सुसज्ज असे सर्वदा भद्रकाली असे वायव्याला, भीमचंडी उभी उत्तरेला, महामत्या ईशान्य दिशेला क्षेत्र रक्षण करीत असे. उद्धर्व केश सहित शंकरी पूर्व दिशेचे रक्षण करी. अधिकेशी अग्नय कोणावरी लक्ष ठेवी. अखंडित ऐसे ते काशी क्षेत्र जाण. भूलोकी असे पवित्र पावन, तेथील पंचगंगेत करिता स्नान. पापक्षालन होत असे देव देवता यक्ष किन्नर नाग सिद्ध आणि विद्याधर, पिशाचे आणि नारी नर हाती पापी मुक्ते तेथी. तेथी क्षेत्र तू जाशील जेव्हा, पापमुक्त तूही होशील तेव्हा. वंदे होऊन सर्व देवा सुखे तेथे राशील. घ्यावयासी आता प्राचित, कापिले मस्तक घे हाताला. काशीला जा भिक्षा मागत, पापमुक्त व्हाया ऐसे बोलून क्षणात कैलासपती झाले गुप्त. काळ भैरव तिन्ही लोकात भ्रमण करू लागले. तो पुढे पुढे चाली जरी, महापातक त्याचा पाठलाग करी येता. वाराणसीच्या वेश्येवरी पाप तेथे थांबले. काळ भैरव प्रविश्य त्या काशी क्षेत्र, हातातील शिर पडले खालती. त्या स्थळा कपाल मोचन म्हणती तीर्थ प्रसिद्ध झाले ते. काळ भैरव झाला तेथे शहराचा मुख्य कोतवाल. दैवित थोर काशीतील सर्वाहून ठरला श्रेष्ठ. आदी दर्शन काळ भैरवाचे, नंतर काशी विश्वेश्वराचे. ऐशावरी वागती तयाचे सकल पाप जात असे. कार्तिक मास तो पवित्र, वद्य अष्टमी पवित्र फार. काळभैरवाचा अवतार शुभदिनी त्या झाला. कोणतीही अष्टमी, चतुर्दशी, रविवार किंवा मंगळवार दिवशी शरण जावे. काळभैरवाशी करावी पूजा प्रार्थना. तो होतो प्रसन्न ज्याला दुःख चित्त नसते. अशुभ मंगल जाते लयाला. सकल सिद्धी लाभती. होती इच्छित दीर्घायू संतती. संपत्ती धनसंपत्ती मिळते. स्थावर जंगम संपत्ती अनाप सनाप राहते. काळभैरवाचे महात्मे जो ऐकती, त्याच्यापाशी धनधान्याचे कमी नसे. आणि कैसे वर्णावे शुभंत्रयी जोरमय सपूळ निष्ठय नष्ट होई. म्हणून तयाचे पाय धरावे भक्तिभावन. वैभव शिखरी भक्त चढे दिनोदिनी. लौकिक माडे त्याशी पाता काळ तळे. काळभैरवाच्या दाखाने राजलक्ष्मी राजमान्य मिळे समाजात मान प्रतिष्ठा. काळभैरवाच्या कृपा राहील त्याच्यावर. काळभैरवाच्या सत्यभक्ता उणे न पडे काही. स्कंद स्वामींचे भाषण ऐकून समाधान पावले अगस्त मुनी. काळभैरव स्मरण करीत मणी स्वस्तिनी केले आनंद. यास्तव जोडीने दोन्ही हात म्हणावे काळभैरव वरद स्तोत्र जपावा. काळभैरव मंत्र निशिदिनी म्हणी अखंड. ऐसे करील जो 6 मास, त्याच्यावर काळभैरव होईल प्रसन्न. कर्ज दूर होई, धनधान्य त्याच्या घरी येईल. आणि देवभक्तीचा होता दास. स्वयंसिद्ध सत्य हे, कोणी रंक असे तो राव होईल. हृदयी धरून दृढ भाव प्रार्थना करते काळभैरव धावून येई संकटासमयी. सदा ठेवून सद्बुद्धी करी जे काळभैरव स्मरण. तयासी साक्षात शंकर भगवान प्रत्यक्ष दर्शन देत असे. भैरवाच्या करी या पूजन. काळ वेळचे नसे बंधन. स्त्री पुरुषांनी त्याच्या निषेधिनी भक्तिभावे भजावे. घरोदारी कचिरीत वाटेत किंवा प्रवासात नामस्मरण करावे अखंडित. तेने त्याचे कल्याण होई. काळभैरव होता प्रसन्न. पडते पाप त्याचे क्षणिक. मिळते विपुल धनधान्य. ऐसे समर्थ तयाचे अघोरी विद्या मंत्र तंत्र. भैरव भक्तांशी कधी न वादती. स्तोत्र जे हे पठन करी, त्याचे भुक्ती खेती न राहती. काळभैरवासी नित्य स्मरता. बंदीवासातून होती मुक्तता. येते राजसत्ता ऐसा समर्थ देव तो. ओम असितांग भैरवाय नमः. ओम रुरु भैरवाय नमः. तर इथे मित्रांनो आपण काळभैरवाची नावं सुद्धा आपण ऐकणार आहोत. तर असितांग भैरवाय नमः. ओम रुरु भैरवाय नमः. ओम चंड भैरवाय नमः. ओम क्रोध भैरवाय नमः. ओम उन्मंत भैरवाय नमः. ओम कपिली भैरवाय नमः. ओम भीषण भैरवाय नमः. ओम सहार भैरवाय नमः. ओम महाकाळ महा तेथे मनी कुवाचार भलते भली. येऊ नको देऊ दे मिलिंद माधव. याच्यासाठी तुझ्या पायी घाली मिठी. अपराध पापे कोटी कोटी क्षमा याचना करावी. घरी नादो सतत शांतता. पडू नये कशाची कमतरता. योग क्षेमेची नसावी चित्ता. हेच देवा मागणे. शके 1897 माघ माशी कृष्ण पक्षी चतुर्दशी महाशिवरात्रीसी ग्रंथ पूर्ण झाला. श्री काळ भैरव पर्ण नमस्तु शुभम भवतु. भक्त कवी मिलिंद माधव कृतम काळभैरव वरद स्तोत्र ग्रंथ संपूर्ण.
कालभैरव मंत्र पठन करूया, श्रवण करूया। ओम कालभैरवाय नमः। ओम ह्रीं वं बटुकाय आपातदुद्वारणाय कुरु कुरु बटुकाय ह्रीं ओम भ्रम कालभैरवाय फट। जय भैरव देवा प्रभु, जय भैरव देवा। तर हा कालभैरव मंत्र आहे, तर हा मंत्र पण आपण ऐकला तरी चालेल। आणि आता कालभैरव अष्टक ऐकूया। देवराज्य सेव्यमान पावगाग्रि पंकजं व्याल यज्ञ सूत्रमिंद शेखरं कृपाकरं नारदादि योगी वृंद वंदितं दिगंबरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे भानुकोटि भास्वरं भवाब्दितारकं परं नीलकण्ठमीप्सितार्कदायकं त्रिलोचनं कालकालभुञ्ज शंच शूलमक्षरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभु विचित्रताण्डवं प्रियं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारु विग्रहं भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहं विनिक्यवन्यमनोज्ञहेम किङ्कनीलसत्कटि काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे धर्मसेतुपालकं त्वधर्ममार्गनाशनं कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुं स्वर्णवर्णशेषपाशशोभिताङ्गमण्डलं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे रत्नपादुका प्रभाभिरामपादयुग्यमं नित्यं द्वितीयमिष्टदैवतं निरञ्जनं मृत्युदर्पणाशनं करालद्रष्टमोक्षणं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे हट्टहासभिन्यपद्यजण्डकोशसन्ततिं दुष्टिपातनष्टपापजालमुग्रशासनम् अष्टसिद्धिदायकं कपालमालिकाधरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे भूतसङ्गनायकं विशालकीर्तिदायकं काशिकावासलोकपुण्यपापशोधकं नीतिमार्गकोवितं निरातनं पुरातनं जगत्पति काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे कालभैरवाष्टकं पठेत ये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनं शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशनं प्रयन्ति कालभैरवं गृहसन्निधि नराध्रुवम् इथं श्री कालभैरव अष्टकं संपूर्णं। तर मित्रांनो, इथे हे कालभैरव अष्टक संपूर्ण झालंय। तर आपण कालभैरव अष्टकची आरती म्हणूया। आरती ओवाळे भावे श्री काळभैरवाला दीनदयाळा भक्तवत्सला प्रसन्न हो मजला देवा प्रसन्न हो मजला धन्य तुझा अवतार जागी या रौद्र रूपधारी उग्र भयंकर भव्य मूर्ती परी भक्तांसी तारी काशी क्षेत्र वास तुझा तू स्थितला आधाकार अधिकार तुझी या नामस्मरणे पळती पिछादी भारी आरती श्री कालभैरव देवा उपासका वरदायक होसी ऐसी तव कीर्ती शुद्र जीव मी अपाराधना माझ्या नच गणती क्षमा करावी कृपा असावी सदैव मजवर्थी मिलिंद माधव म्हणे देवा घडो तुझी भक्ती देवा घडो तुझी भक्ती आरती श्री भैरवाची। तर मित्रांनो, इथे आपण कालभैरव अष्टक मंत्र आणि आरती केली आहे। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा।